नमस्कार, जय महाराष्ट्र। 1.5 वर्षापूर्वी बंड झाला आणि या बंडामध्ये आम्ही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेलो। मात्र या ठिकाणी येऊन आमची आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक झाल्याचं आमच्या लक्षात यायला सुरुवात झालेली आहे। हे बोल आहेत शिंदेगडात असलेल्या खासदारांचे। आमच्याच पक्षाकडून आम्हाला विद्यमान खासदार असूनही या ठिकाणी तिकीट मिळत नसल्याची घटना घडत आहे। तर दुसरीकडे आम्ही निवडून येणार नाही अशा पुढ्या भारतीय जनता पक्षाने सोडायच्या आणि त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार निवडून आणायचा, हेच त्यांचं ध्येय आहे। ज्या 25 वर्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने साथ दिली त्यांना जर हे सोडू शकतात तर भविष्यात आम्हाला सोडू शकतात असं ज्येष्ठ नेत्यांना आता वाटू लागलेलं आहे। त्यामुळे येत्या काळात आणि विधानसभेच्या अगोदर पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो। विद्यमान खासदार असूनही तिकीट दिलं जात नाही तर आमदारकीच्या वेळेस 3 पक्षांनी कशी वाटाघाटी करायची हा प्रश्न आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही ठाकरेंकडे जाऊ शकतो असा एक निर्वाणीचा इशारा सुद्धा दिलेला आहे। आनंदराव अडसूळ यांनाही राणांचा प्रचार करावा लागतोय, तर सदाशिव लोखंडे यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केले, त्यांच्यावर तिकीट मागायची वेळ आलेली आहे। विजयबापू शिवतारे यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ दिली, मात्र आज त्यांची हकालपट्टी झालेली आहे। तर या ठिकाणी कोल्हापूरचे मंडलिक यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आलेलं आहे। याचमुळे हे संपूर्ण नेते पुन्हा एकदा ठाकरेंकडे घरवापसी करू शकतात अशी राजकीय चर्चा सुरू आहे।